हॅलो फ्रेंड्स. आता आज आपण थर्ड इयर कम्प्युटरचा सब्जेक्ट ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क हा बघणार आहोत. तर या सब्जेक्टमधलं पहिलं जे युनिट होतं नेटवर्क लेअर अँड प्रोटोकॉल हे कंप्लीट झालेलं आहे. याच्यानंतर आपण सेकंड युनिट चालू करतो आहे आज, नेक्स्ट जनरेशन आय पी. ओके, सेकंड युनिट आपला नेक्स्ट जनरेशन आय पी. तर बघा, पहिलं जे युनिट होतं आपलं नेटवर्क लेअर अँड प्रोटोकॉल, याच्यामध्ये आपण काय शिकलो तर नेटवर्क लेअर म्हणजे काय, तर नेटवर्क लेअरमध्ये कोणकोणते प्रोटोकॉल्स येतात, त्यातलं जे आय पी आहे, आय पीचे टाईप्स असेल, IPv4 IPv6. ओके, त्याचे ॲड्रेसिंग स्कीम कसं आहे, IP आणि IPv6मध्ये काय डिफरन्स आहे. ओके, त्याच्यानंतर ICMP इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. ओके, वर्जन 4 हे पण बघितलं, त्याच्यामध्ये कोणकोणते मेसेज असतात, त्याच्यामधले टाईप्स ऑफ मेसेज बघितले. त्याच्यानंतर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क असेल, त्याच्यानंतर मोबाईल IP असेल. ओके, दीज आर द व्हेरियस पॉईंट्स दॅट आर द रिलेटेड टू द फर्स्ट unit, that is the network layer and protocol. Okay, so this is the first unit of the advanced computer network subject. Now we are going to see the second unit, that is next generation IP. next generation IP म्हणजेच काय, the IPv6. ओके, पहिल्या युनिटमध्ये IPv6 आपण एक स्मॉलमध्ये बघितलं, म्हणजे थोड्या प्रमाणात त्याची फक्त हे झालं, ओळख झाली, आपली इंट्रोडक्शन झालं, व्हॉट इज IPv6 किंवा व्हॉट आर द टाईप्स ऑफ IPv6चे कोणकोणते ॲड्रेसिंग स्कीम्स आहे. ओके, फक्त एक जस्ट ओळख झाली. आता आपण हा जो चॅप्टर आहे सेकंड नेक्स्ट जनरेशन आय पी, त्याच्यामध्ये आपण IPv6 थोडा डिटेलमध्ये शिकणार आहोत. ओके, सो इट इज फ्युचर प्रोटोकॉल फॉर स्केलिंग अप इंटरनेट अँड इनेबलिंग द इंटरनेट ऑफ थिंग्स. ओके, तर पहिल्यांदा बघूया व्हाय IPv6. व्हाय IPv6 दॅट इज इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6. व्हाय आपण का यूज करणार, म्हणजे IPv4मध्ये काय असे ड्रॉबॅक्स आहे की ते IPv6 ओव्हरकम करतं आहे त्याच्यावर काय. ओके, तर पहिलं आहे एक्झॉस्टेड IPv4 ॲड्रेस स्पेस. जे IPv4 आहे, ओके, IPv4 किती आहे, इट इज 32 बीट आहे, बरोबर आहे. याची 32 बीट असल्यामुळे त्याचा ॲड्रेस स्पेस जो असणार आहे 2 काय 32. ओके, तो एक काय असणार आहे, इनसफिशियंट आहे. आजकाल इतके पर्सनल डिव्हाइस, की इतके कम्प्युटर्स वाढले किंवा मोबाईल डिव्हाइस वाढले किंवा टॅबलेट असेल, इतके वाढले की जो IPv4चा जो ॲड्रेस स्पेस आहे तो आता संपला आहे, एक्झॉस्ट झाला आहे. ओके, त्याच्यामुळं IPv4 ॲड्रेस स्पेस एक्झॉस्ट झाल्यामुळं आपल्याला आता IPv6ची गरज आहे. IPv6मध्ये इट हॅज मोर ॲड्रेस स्पेस दॅन द IPv4. ओके, सो फर्स्ट पहिलं काय येईल, व्हाय IPv6 फर्स्ट इन एक्झॉस्टेड IPv4 ॲड्रेस स्पेस, ॲज V4 ॲड्रेस स्पेस इज व्हर्च्युअली एक्झॉस्टेड ओनली 4.3G ॲड्रेसेस डिस्पाइट NFVT अँड द CIDR. IPv4 addresses are non-hierarchical. Okay, V4 address are not hierarchical and assigned irrespective of geographical topology. This leads to fragmentation and big routing tables. ओके, जे ॲड्रेसेस ते हिरायकल नाही, म्हणजे त्याचा हिरायकल नाही आहे. डिसॲप्रोप्रिएट ऑफ IPv4 ॲड्रेस असाइनमेंट जी तिची IPv4 ॲड्रेसची ती पण एकदम प्रॉपरली नाही आहे, डिसॲप्रोप्रिएट आहे. IPv4 ॲड्रेस मॅनेजमेंट इज डिफिकल्ट, आणि त्याचं मॅनेजमेंट जर करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. तो DHCP ऑटोमॅटिकली जर करतो, IPv4 ऑटोमॅटिकली काय करतो, DHCP जर इनेबल असेल ते नेटवर्कमध्ये, तो ऑटोमॅटिकली काय करतो, IPv4 ॲड्रेस काय करतो, सेट करून टाकतो. आता IPv6चे काय ॲडव्हान्टेज असणार, पहिलं IPv6 सॉल्व द ॲड्रेस स्कॅरेसिटी प्रॉब्लेम. जो ॲड्रेस स्पेस कमी आहे तो प्रॉब्लेम सॉल्व करतो. इट सॉल्व द रूट टेबल साईज प्रॉब्लेम. इट कम्स विथ इम्प्रूव्ड क्वालिटी ऑफ सर्व्हिस सपोर्ट. इट विल बी वन ऑफ द ड्रायव्हर्स ऑफ मोबिलिटी ऑलवेज ऑन मोबाईल डिव्हाइस. सेक्युरिटी वॉज अन इंटिग्रल पार्ट ऑफ IPv6. सेक्युरिटी पण चांगली आहे त्याची. IPv6 has simplified header, thus greatly reducing routing processing load. IPv6 is assigned to scale almost indefinitely. The protocol support routing speed, that means about 620 Mbps lines beyond. IPv6 is plug and play automatic IP address assignment, that means it
does not require DSCP, route salutation, getting the network prefix, router advertisement for masking, for making own IP address known neighbors. ओके IPv6 जे ॲड्रेस असतात ते प्लग अँड प्ले असतात, ऑटोमॅटिक ॲड्रेस सेंड होतो, असाइन होतो. IPv6 is not something revolutionary new. It is designed to be as transparent to application as possible while solving the biggest problem and deficiencies of IPv4. जेवढे IPv4चे डिफिशियन्सी, जेवढे प्रॉब्लेम्स आहे ते सगळे सॉल्व्ह होतात IPv6मध्ये. फक्त एवढंच आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन थोडं अवघड आहे सध्या. आता आपल्याला मेन बघायचं आहे IPv6चा हेडर फॉर्मॅट. ओके, आता बघा ह्या ठिकाणी हे जे आहे हे IPv4चं हेडर आहे. VR व्हर्जन 4 व्हर्जन यूज करतो. IHL TOS टोटल लेंथ आयडेंटिफिकेशन फ्रॅगमेंट ऑफसेट TTL टाईम टू लिव्ह. ओके, प्रोटोकॉल हेडर चेकसम IP ॲड्रेस IP सोर्स ॲड्रेस IP डेस्टिनेशन ॲड्रेस ऑप्शनल IP ऑप्शन. ओके, हेडर आता बघा IPv6चं हेडर सिम्प्लिफाईड आहे. फिक्स साईज आहे 40 बाईट्स. ह्याची जी साईज आहे ती किती असणार आहे 40 बाईट आहे. IPv6 इंट्रोड्युसेस द कन्सेप्ट ऑफ ऑप्शनल हेडर एक्सटेन्शन हेडर फॉर फ्रॅगमेंटेशन हेडर ऑप्शन. याच्यामध्ये एक ऑप्शनल हेडर नावाचं एक ॲडिशनल कन्सेप्ट आहे, ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर. बघा IPv6चं हेडर कसं आहे, व्हर्जन, T क्लास, फ्लो लेबल, पेलोड लेंथ, नेक्स्ट एज, होप लिमिट, IP सोर्स ॲड्रेस IP डेस्टिनेशन ॲड्रेस. हेडर चेकसम रिमूव्ड दिस फंक्शन. त्यातला बघा IPv4मध्ये हेडर चेकसम होतं. ओके, हेडर चेकसम ह्या ठिकाणी हे बघा हेडर चेकसम होती, पण याच्यामध्ये ती हेडर चेकसम रिमूव्ह केलेली आहे. IPv4 चेकसम डज नॉट प्रोव्हाइड फॉरवर्ड एरर करेक्शन. ते फॉरवर्ड एरर करेक्शन प्रोव्हाइड करत नाही. दस इट इज बेसिकली युजलेस, म्हणजे ते बेसिकली युजलेस होती हेडर चेकसम. एवढं म्हणजे एरर करेक्शनसाठी इतकी यूज नव्हती. बिगर ॲड्रेसेस 128 बिट्स ॲज अपोज 20. आता IPv6चं जे ॲड्रेस आहे IPv6 किती बिटचा आहे, दॅट इज 128 बिटचा ॲड्रेसिंग यूज करतो. IPv6 एक्सटेन्शन हेडर बघा, ऑप्शनल फंक्शन जे ऑप्शनल यूज करतो आपण IPv6मध्ये, जे ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर. या ठिकाणी IP सोर्स ॲड्रेस IP डेस्टिनेशन ॲड्रेस आणि त्याच्या खाली ऑप्शनल एक्सटेन्शन हेडर. नेक्स्ट होप लिमिट. आता बघा IPv6 ॲड्रेस आहे. IPv6च्या ॲड्रेसचे मी 3 टाईप मागं सांगितले होते, युनिकास्ट ॲड्रेस, मल्टीकास्ट ॲड्रेस आणि ॲनिकास्ट ॲड्रेस. युनिकास्ट ॲड्रेस म्हणजे काय, सेम ॲज IPv4 युनिकास्ट ॲड्रेस. ओके, एकच कास्टिंग असणार युनिकास्ट ॲड्रेस. IPv4मध्ये मल्टीकास्ट ॲड्रेस म्हणजे एकाच वेळी अनेकच जण, बट ओनली फॉर एक्सपेरिमेंटल यूज. मल्टीकास्ट ॲड्रेस आर इंटिग्रल पार्ट ऑफ IPv6. Anycast addresses are new in IPv6. Anycast packet are routed to the nearest host. Anycast address are nearest host is ascertained by routing protocol. आणि लक्षात ठेवा, देर इज नो ब्रॉडकास्ट ॲड्रेस इन IPv6. मल्टीकास्ट रिप्लेस ब्रॉडकास्ट. ब्रॉडकास्टची कन्सेप्ट आहे ब्रॉडकास्ट ॲड्रेसिंग IPv4मध्ये होती, ती मग याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये ती मल्टीकास्ट जी तीच काय करते, ब्रॉडकास्टसाठी यूज केली जाते. आता बघा IPv6 ॲड्रेस कसं आहे, याच्यामध्ये जनरल स्ट्रक्चर जे आहे IPv6चं बघा, 64 बिट नेटवर्क पार्ट आणि 64 बिट इंटरफेस पार्ट, होस्ट पार्ट. हा नेटवर्क प्रिफिक्स, हे होस्ट प्रिफिक्स. ओके, 64 बिट्स दॅट इज टोटल 128 बिट्स IPv6 ॲड्रेस. इन IPv6 देर आर नो होस्ट एनिमोर. एव्हरी ॲड्रेस स्पेसिफाईज द इंटरफेस नॉट अ होस्ट. त्यामध्ये होस्ट नसतो पण इंटरफेस म्हणतो त्याला आपण. होस्ट इज एक्सपेक्टेड टू हॅव मल्टिपल इंटरफेस, दॅट इज अ मल्टी होम ऑर द होस्ट.
नेटवर्क प्रिफिक्स आणि आता IPv6मध्ये नेटवर्क प्रिफिक्स असतो आणि इंटरफेस आय डी असतो. दोन प्रकारचे असतात, दोन्ही 64 बिटचे दोन्ही परत नेटवर्क प्रिफिक्स आणि इंटरफेस आय डी. म्हणजे त्यात होस्ट ही कन्सेप्ट नाही आहे, तर नेटवर्क आय डी इंटरफेस आय डी ही कन्सेप्ट आहे. आता नोटेशन बघा कसं असतं IPv6चं नोटेशन. याच्यामध्ये हायर नंबर ऑफ बीट असल्यामुळं आपण काय केलेलं आहे, जो म्हणजे हेक्साडेसिमल नोटेशन असतं यांचं. ओके, दॅट आर द सेपरेटेड बाय कोलन. त्याला कोलन सेपरेशन म्हणतो. प्रत्येक जे हेक्साडेसिमल लिहिलं की त्याच्यानंतर कोलन काय केलेला असतो, रिप्रेझेंट केलेला असतो. हे बघा, हा जो एक्झाम्पल आहे 1080:0:0:800:200C:417A. ओके, हा एक पूर्ण ॲड्रेस आहे 128 त्यातले 16 बीट. ओके, प्रत्येक फील्ड आहे ती किती आहे, 16 बिटची आहे, 16 बिट हेक्साडेसिमल. ओके, असे किती फील्ड असणार आहे, 8 फील्ड असणार आहे टोटल. आणि जर आता सपोज काही फील्ड जर सेम जर असेल किंवा झिरो असेल, झिरो जी फील्ड आहे ती झिरो मल्टिपल ग्रुप ऑफ 16 बिट झिरो असेल, ते कोलॅप्स होऊ नये म्हणून काय केलं जातं, तर तुमचं जो कोलन आहे, कोलनच काय केलं तो म्हणजे हे बघा, आता ह्या ठिकाणी बघा 1080 कोलन बघा कसा कोलनचं दिलेलं सिम्बॉल, त्यानंतर 8800:200C:417. आता वरचे एक्झाम्पल बघा 3 झिरो आहे, 3 झिरो म्हणजे 3 16 बिट किती आहे, झिरो. ह्या ठिकाणी हा 16 बिट झिरो, हा 16 बिट झिरो आणि हा 16 बिट झिरो. ओके, तर या तीनचा कंबाईन, हे तीन काय करायचे, रिमूव्ह करून टाकायचे, त्याऐवजी काय करायचं, हा सिम्बॉल यूज करायचा. ओके, हा सिम्बॉलचा अर्थ काय होतो, यामध्ये जेवढे असतील, ओके, ते सगळे काय झिरो आहे. मी अकोर वन्स इन, तो एकदाच येऊ शकतो, तो ॲड्रेसमध्ये एकदाच सिम्बॉल यूज करता येणार. आता ॲड्रेसिंग आर्किटेक्चर जर बघितलं आपण, बघा या ठिकाणी ग्लोबल राउटिंग प्रिफिक्स, सबनेट आय डी, त्याचा इंटरफेस आय डी. ओके, त्यानंतर इंटरफेस आय डी असेल, IPv4चा ॲड्रेस असेल, IPv4ची ॲड्रेसिंग पण त्या ठिकाणी यूज केली जाणार. ग्रुप आय डी असेल. हे दिस इज द ॲड्रेसिंग दॅट डिस्क्राईब द IPv6. ओके, IPv6 ॲड्रेसेस. आता बघा एक्झाम्पल बघूया आपण. IP ॲड्रेस इंटरनेट आहे, हा राऊटर आहे, राऊटरला ॲड्रेस आहे, हा जो ॲड्रेस आहे हा काय आहे तुमचा IPv6 ॲड्रेस आहे. तो ऑब्लिक देऊन तुम्ही जे 48 बिट्स आहे ते काय त्याचे प्रिफिक्स आहे. ओके, याचे 52 बिट्स प्रिफिक्स म्हणून यूज करतात. नेटवर्क प्रिफिक्स 56, या ठिकाणी 56 बिट नेटवर्क प्रिफिक्स आहे, या ठिकाणी 56 बिट. आता जर मल्टीकास्ट ॲड्रेस आपण बघितलं तर मल्टीकास्ट ॲड्रेस अलाउज टू रीच मल्टिपल डेस्टिनेशन. म्हणजे एखादा मल्टिपल डेस्टिनेशन आहे आपल्याला आणि त्याला आपण डेटा सेंड करायचा आहे. ओके, वेगवेगळे पॅकेट्स आहे. मल्टीकास्ट ॲड्रेसेस रिप्लेसेड ब्रॉडकास्ट ॲड्रेस. म्हणजे ब्रॉडकास्ट कन्सेप्ट जी ती मल्टीकास्ट ॲड्रेसने IPv6मध्ये काय केलेली, रिप्लेस केलेली, ते आपण बघितलेलं आहे. तर आता मल्टीकास्ट ॲड्रेसचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघूया. म्हणजे फॉर्मॅट. ओके, मल्टीकास्ट प्रिफिक्स FF, त्यानंतर 0 R P T स्कोप. ओके, 0 फॉर परमनंट असाइन, 1 फॉर ट्रान्झिएंट और डायनॅमिकली असाइन. त्यांचं शेवटी काय ग्रुप आय डी ते मल्टीकास्ट ग्रुप आय डी. म्हणजे ज्या ठिकाणी ज्या ग्रुप आय डीला, म्हणजे ग्रुप आय डी सगळ्यांचं म्हणून ज्यांना पाठवायचं आहे त्या ठिकाणी तो ग्रुप आय डी असणार आहे. डेस्टिनेशन डेफिनेशन, NTP मीन्स दॅट इज नेटवर्क टाईम प्रोटोकॉल. NTP LANA दॅट इज IANA दॅट इंटरनेट असाइन नंबर अथॉरिटी. जे हे जे इंटरनेट तुमचे नंबर असतात IP नंबर वगैरे, एक अथॉरिटी आहे दॅट इज इंटरनेट असाइन नंबर अथॉरिटी. तिथे काय करते, असाइन करते नंबरिंग वगैरे जे असेल तुमच्या IP ॲड्रेसचं वगैरे, ते असाइन करायचं काम कोण करतं, इंटरनेट असाइन नेटवर्क
ॲथॉरिटी. ओके, तुमचा मल्टीकास्ट प्रिफिक्स काय आहे, एफ यूज केलेला आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द IPv6. आता IPv6चं फ्रॅगमेंटेशन बघा. म्हणजे फ्रॅगमेंटेशन कसं होतं. द फ्रॅगमेंटेशन फंक्शन इन IPv4 इज नॉन ऑप्टिबल फॉर राउटर्स. प्रायमरी फंक्शन ऑफ राउटर इज पॅकेट फॉरवर्डिंग नॉन फ्रॅगमेंटिंग पॅकेट. म्हणजे राउटर जो असतो, राउटर काय करतो, पॅकेट फॉरवर्डचं काम करतो, फ्रॅगमेंटचं काम करीत नाही. ओके, विथ IPv6 ओनली ट्रान्समिटिंग नोड कॅन फ्रॅगमेंट. तर IPv6मध्ये काय व्हायचं, जो ट्रान्समिट नोड आहे, ओके, तो राउटर असतो काही पण, तोच फक्त काय करू शकतो, फ्रॅगमेंट करू शकतो, तुमचा डेटा फ्रॅगमेंट करू शकतो. इंटरमिजिएट राउटर डू नॉट फ्रॅगमेंट. जे मधले राउटर जे असणार आहे ते फ्रॅगमेंट करू शकणार नाही. दे आर सपोज टू राऊट पॅकेट ॲज फास्ट ॲज पॉसिबल. त्यांनी फक्त काय करायचं, तुमचा जो डेटा पॅकेट्स असणार आहे ते फक्त ॲज फास्ट ॲज पॉसिबल काय करायचे, ते सेंड करायचे. फ्रॅगमेंटेशन इज नॉट देअर जॉब. फ्रॅगमेंटेशन आता इंटरमिजिएट राउटरचा तो जॉब नसेल. फ्रॅगमेंटेशन कोण करणार, फक्त जो ट्रान्समिटिंग नोड असतो, जो डेटा ट्रान्समिट करणार आहे, तोच फक्त काय करणार आहे, फ्रॅगमेंट करणार आहे. ओके, सो दिस इज IPv6 fragmentation. So in IPv6 fragmentation, it is only transmitting node can fragment. Intermediate router do not fragment. They are supposed to route packet as fast as possible. Fragmentation is not their job. If intermediate router receives a packet that would need fragmentation, it send an ICMP message. Okay, that packet is too big. ओके, मेसेज बॅक टू द सेंडर. ओके, मग सेंडरला तो काय करतो की जे पॅकेट आलेलं आहे ते खूप बिग आहे. ओके, मग ते काय करा, फ्रॅगमेंट करून पाठवा. मग तो परत तो काय करतो, रिसेंड करतो. कोण, तुमचा सेंडर. ओके, जो तुमचा ट्रान्समिटिंग नोड आहे तो परत काय करतो, फ्रॅगमेंट करून डेटा पाठवतो. ओके, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तुमचं जे पॅकेट आहे, पॅकेट काय करणं, वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड करणं. कारण काय की पॅकेट किंवा डेटा खूप मोठा असेल तर तो काय म्हणजे फास्ट जाण्यासाठी, डेस्टिनेशनला फास्ट जाण्यासाठी काय करायचा, फ्रॅगमेंट करायचा नेटवर्कमध्ये फ्रॅगमेंट केला की तो वेगवेगळ्या नोड थ्रू काय होतो, फास्टली काय होतं, त्या ठिकाणी डेस्टिनेशनला रिसीव्ह होतो. आणि डेस्टिनेशन काय करतो, तो मग काय करतो, जे ते प्रत्येक फ्रॅगमेंटेशन जो प्रत्येक पॅकेट त्याला नंबरिंग असणार आणि तो नंबरिंगनुसार काय करतो, कलेक्ट करून घेतो. म्हणजे याला आपण फ्रॅगमेंटेशन म्हणतो. IPv6मध्ये सुद्धा फ्रॅगमेंटेशन केलं जातं. पण IPv6 जे फ्रॅगमेंटेशन केलं जातं ते फक्त फ्रॅगमेंटेशन कसं असतं, ते फक्त ट्रान्समिटिंग नोड करू शकतं. बाकीचे राउटर नाही करू शकणार फ्रॅगमेंट. आणि जर एखादा इंटरमिजिएट राउटर त्याला वाटलं की यार आपल्याकडे जो डेटा आलेला आहे किंवा पॅकेट आलेलं आहे ते खूप मोठं, इट इज टू बिग, ओके, टू सेंड. ओके, तर तो काय करणार, तो प्रत्येक ICMP मेसेज काय करणार, सेंडरला पाठवणार ICMP मेसेज, कोणतं, पॅकेट टू बिग. मेसेज काय असेल, पॅकेट टू बिग. आणि मग तो काय करणार, परत सेंडर काय करणार, परत तेच पॅकेट काय करणार, फ्रॅगमेंट करून पाठवणार. ओके, सो दिस इज IPv6 फ्रॅगमेंटेशन. आता बघा, आता सध्या काय चाललं आहे, सध्या IPv6 जो डिझाईन झालेला आहे. ओके, आता आता सध्या जे IPv4 आहे, IPv4 टू IPv6 ट्रान्झिशन चाललेलं आहे. म्हणजे आता जे सध्या IPv4 ॲड्रेसेस आहे त्यांना काय करायचं, कन्वर्ट कशात करायचं, तर IPv6मध्ये करायचं. ओके, आता सध्या मायग्रेशन स्टेप्स चालू आहे. मायग्रेशन स्ट्रॅटेजी आहे, ट्रान्झिशन फ्रॉम IPv4 टू IPv6. IPv6 वॉज डिझाईन विथ मायग्रेशन इन माइंड ऑन द डॉट ऑफ 12 o'clock. The IPv4 and IPv6 will coexist for a long time to come, possibly forever. There exist many different migration protocol for different scenarios. म्हणजे सध्या जर बघितलं तर IPv4 आणि IPv6 दोन्ही कोएक्झिस्ट आहे, दोन्ही पण एकत्र एक्झिस्ट करत आहे. आपण प्रयत्न करतो ट्रान्झिशन करायचा, पण ते शक्य होईल किंवा त्याचा अजून इट मे बी किती वेळ लागू शकतो काही सांगता येणार नाही पूर्णपणे IPv6मध्ये कन्वर्ट व्हायला. ओके, फेज 1, फेज 2, फेज 3, फेज बघा, म्हणजे सध्याच्या अशा मायग्रेशन स्टेप्स आहे. आपले जे सध्याचे सध्या सगळे जे एक्सपेरिमेंटल IPv4 ॲड्रेस आहे, बरोबर आहे. मग आपण जे जे आता नवीन पीस येईल, ओके, आपण त्यांना एक्सपेरिमेंटली काय करणार, IPv6 ॲड्रेस करणार आहे, विथ IPv4 दोन्ही कोएक्झिस्ट असतील.
IPv4 वर्शन आणि IPv6 वर्शन दोन्ही पण काय असणार आहे, कोएक्झिस्ट असणार आहे. मग असं काय नंतर हळूहळू काय करायचं, जर तुमचं IPv6 ते वाढत जाणार. ओके, तो जे वाढत जायचे आणि IPv4 जे ॲड्रेस ते कमी कमी करत जायचे. अशी स्टेप चालणार थर्ड फेज. आणि एक फेज चौथी अशी येणार की फक्त IPv6 असले पाहिजे, अशी स्टेप येणार. ओके, सो दिस इज अ मायग्रेशन स्टेप्स फॉर ट्रान्झिशन फ्रॉम IPv4 टू IPv6. हे सध्या तरी पॉसिबल नाही, पण सध्या इम्प्लिमेंटेशनमध्ये आहे, पण इट रिक्वायर्स मोर टाईम, भरपूर वेळ लागणार आहे. IPv6मध्ये पूर्णपणे जेवढे तुमचं जगात जेवढं डिव्हाइस आहे ते पूर्णपणे डिव्हाइस IPv6 मध्ये कन्वर्ट व्हायचे जर असेल तर त्याला खूप टाईम लागेल, कदाचित भरपूर. ओके, इट मे बी पॉसिबल फॉर एव्हर. Okay, so this is IPv6. Thank you.